तर मित्रांनो, आता पुस्तकाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। इकडे बघा मटण आणून ठेवलेला आहे, रस्सा आणि मटण। नमस्कार मित्रों, मी सौरभ चोगले स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शिमगा महोत्सवामध्ये पालखी आगमन सोहळा झाला आहे आणि आता पालखी आगमन सोहळ्यानंतर खास कार्यक्रम असतो, तो म्हणजे पोस्ताचा। तर आज आहे पोस्त म्हणजे पोस्ताला मटणाचं जेवण असतं। पोस्ताचा कार्यक्रम होण्यानंतरच पालखी घरे घ्यायला सुरुवात करते। पोस्तानंतर पहिल्याच दिवशी देवीला कळी लावला जातो सकाळी, आणि त्याच्यानंतर मग दुपारी पालखी मानकऱ्यांची घरे घ्यायला सुरुवात करते आणि त्यानंतर उर्वरित गावकऱ्यांची पालखी घरे घ्यायला सुरुवात करते। पालखीला पहाटे कळी लावला जातो। त्या कळी लावताना जी फुलं वापरली जातात ती फुलं आता मी आणायला जाणार आहे। सो ती फुलं मी तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवेन, आणि फुलं आणल्यानंतर आपण डायरेक्ट पोस्ताच्या कार्यक्रमाकडे येणार आहोत। आणि पोस्ताचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे 5 किंवा 6 वाजता पालखी धुलवटीवर नेण्यात येईल नाचण्यासाठी। तिथे नाचून झाली धुलवटीवरून सहाण्यावरती पालखी येईल। परत पूजा वगैरे होईल। पूजा झाली पालखीची की त्याच्यानंतर थोड्या वेळाने पालखीला कळी लावला जाईल। त्याच्यानंतर मानकऱ्यांची घरे घेतली जाणार आहे। ह्या देवीला आपण कळी लावतो ना, त्याचं झाड आहे। हा झाड काय आहे कोणाला माहिती नाही आपल्याला। त्या कळ्यांमुळे आपण त्याला ओळखतो की ही देवीसाठी आपण, म्हणजे पोस्ताला सकाळी या कळ्या लागतात देवीच्या मूर्त्यांवरती, पाषाणावरती नव्हे, पाषाणावर ज्या याच्या लागतात पपईच्या आणि बकड्याच्या फुलांच्या, ते काशीवर लावतात ते। आणि ह्या फक्त आपण या लावतो त्या फक्त देवीच्या मूर्त्या ज्या आहेत घडवलेल्या, त्यांना ह्या बारीक एवढी छोटी कळी असते, ही छोटी एवढी कळी होईल। बघा झाड आहे त्या कळ्यांचा, भरपूर कळ्या आहेत, वरपर्यंत आहेत। मोठाच झाड आहे कळ्यांचा। हा एक आपलं झाड आहे, आणि आपले गुरुगे आहे ना, त्याच्यामध्ये एक झाड आहे। ते पण आपण निशाण लावून ठेवतो, पिढीला त्याची माहिती पाहिजे की इथे आपल्या कळ्यांचं झाड आहे म्हणून। एकच झाड आहे ह्या एवढ्या एरियात। बघा इथे होम होता, तो होम हे केलाय, पूर्ण बुजवलाय आणि बाजूने रांगोली काढून थोडा सजवलाय। आणि आता इकडेच पोस्ताचा कार्यक्रम होणार आहे। लाईट पण गेली टायमावर आरतीच्या टायमाला। काय मुंबईकरी लाईट टायमावर गेली। सानेवरून व्ह्यू दाखवतो पोस्ताचा। बघा इकडून खालून काही नीट प्रॉपर दिसत नाही, गर्दी गर्दीतून। तर मित्रांनो, आता पुस्तकाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। इकडे बघा मटण आणून ठेवलेला आहे, रस्सा आणि मटण। आता पोस्ताला सुरुवात झाली आहे। आता ज्यांची नावं घेतात, आणि बघा प्रत्येकाच्या इथे पत्रावली वगैरे आहे। अब हातातच घेऊन आहे रस्सा वाढके। काय 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 भरपूर रस्सा आहे अजून। इकडून सुरुवात केली, इकडून रस्सा न्यायचा, इकडे मटण वाढतायत। आणि
मंडळी जेवण झालेलं आहे आणि आता रात्रीचे वाजलेत 12:30. आता सहानेवरती नमनला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आहे. आज सकाळी पहाटे पालखी धुळवटीवर गेली, नाचून आली आणि देवाला कळी सुद्धा लावून झालेला आहे. तर आता पालखी मानकऱ्यांची इथे घरे घेण्यासाठी गेलेली आहे. इकडे नमन होता काल नमन होता आणि पालखी आता तिकडे समोर गेलेली आहे. पहिलाच घर आहे मानकऱ्यांचा. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि पालखी तिकडे समोरच्या घरात आहे. शेवटचा घर घेतला त्यामुळे तिथेच. आणि धुलवटीवरून येऊन इकडे धुलवटीवर नाचवतील, इकडे नाचवतील आणि मग सानेवर आरतीला सुरुवात होईल. साडे 10 वाजलेत रात्रीचे. इकडं आता क्रिकेट खेळायला सुरुवात करणार आहेत. बॉक्स रात्रीचे 12 वाजलेत तरी अजून खेळतायतच पोरं. आणि इकडं आता आम्ही झोपायच्या तयारीत आहोत. मित्र, आजची व्हिडिओ इथेच थांबवतोय. व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.